ओके. ह्या व्हिडिओमध्ये आपण आता जे आपण मागच्या दोन व्हिडिओमध्ये एम एफ ए आणि ओ ऑथ विषयी बोललो त्याचं थोडंसं प्रात्यक्षिक बघूया. प्रात्यक्षिक बघण्याच्या अगोदर मी ह्या ॲपविषयी तुम्हाला थोडंसं सांगतो. हे लिहिलं आहे मी ब्लेझरमध्ये. हे 100% क्लायंट साईड ॲप आहे. ब्लेझर तुम्ही, मला माहीत नाही तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती, पण ब्लेझर इज अ वेब असेंब्ली टेक्नॉलॉजी वापरून डेव्हलप केलेलं फ्रंट एंड फ्रेमवर्क आहे मायक्रोसॉफ्टकडून. त्याच्याविषयी आपण नंतर बोलू. फार तर ब्लेझरचं एकदा कौतुक करायला सुरुवात केलं की मी सहसा थांबत नाही. तर हे 100% क्लायंट ॲप्लिकेशन आहे. म्हणजे हे एक तुम्ही स्टॅटिक फोल्डर जरी घेतलं, म्हणजे कुठलं तरी फाईल शेअर जरी घेतलात आणि त्याच्यावरती हे अख्खं वेब असेंब्ली टाकलीत आणि त्यातलं इंडेक्स डॉट एच टी एम एल पान जर तुम्ही एक्सपोज केलं तर ते जसं तुम्ही इंडेक्स डॉट पेज हिट करता तसं बॅकग्राऊंडला डॉट नेट क्लायंट ब्राउझरवरती डाउनलोड होतं. आणखीन ब्राउझरच्या सँडबॉक्समध्ये हे अख्खं ॲप्लिकेशन रन होतं. एनिवे, परत मी ब्लेझरकडे जाईन. लेटस कम बॅक टू ओ ऑथ 2 आणि एम एफ ए. तर हे स्टॅटिक वेब आहे. मायक्रोसॉफ्ट ॲज्युअरच्या स्टॅटिक वेबसाईट जी फ्री अवेलेबल आहे ती वापरून हे होस्ट केलेलं आहे ॲज्युअरवरती. त्याची लिंक मी तुम्हाला देतो. त्याचा सोर्स कोड मी गिटहबवरती अपलोड केलेला आहे. त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही सोर्स कोड डाउनलोड करू शकता आणि बघू शकता. आणखीन हे मी असं रेकमेंड करेन की व्हिडिओ बघता बघता तुम्ही जर ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक हिट केलीत, आणखीन साईड बाय साईड जर दुसऱ्या विंडोमध्ये हे तुम्ही बघत राहिला आणि करत राहिला तर दॅट विल बी वंडरफुल. ओके. पुढे जायच्या अगोदर मी एक सांग, जे स्टँडर्ड त्याच्याबरोबर जी पानं येतात ब्लेझर वेब असेंब्लीच्या बरोबर मी तशीच ठेवली आहेत, जस्ट फॉर यू टू क्लिक ऑन इट. अजून एक मी आपणहून एक पान ॲड केलं आहे, ते म्हणजे पेज ॲड केलं आहे ते हे. याच्यामध्ये मी काय केलं आहे की जे आपण एम एफ ए करणार आहोत, मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन, त्याच्या त्यासाठी लागणारे जे ॲप्लिकेशन्स असतात, काय म्हणतात त्याला, ऑथेंटिकेटर ॲप्स असतात, ती मी गुगल करून शोधून काढली. ही जी काही सापडली टॉप 12-15 ती मी इथं टाकलीत विथ देअर हायपर लिंक. ते पण ह्या लिंक्स जातात ते त्यांच्या वेबसाईटवरती जातात. ॲप तुम्हाला जे लागणार आहे ते तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरती लागणार आहे. ओके. त्यामुळे तुम्हाला ते गुगल ॲप स्टोअर म्हणा किंवा ॲप स्टोअर काय वॉटेवर ॲपलचं काय असेल ते त्याच्या तिथं जाऊन तुम्हाला ते डाउनलोड करावं लागेल. ह्या कुठल्यापैकी तरी नाव टाका, त्या स्टोअरमध्ये तुम्हाला सापडेल. आणखीन ही तुम्हाला डाउनलोड करून तुमच्या मोबाईलवरती इन्स्टॉल करून टाकायला लागेल. तुम्ही ऑलरेडी जर ऑथेंटिकेशन वापरत असाल, टू फॅक्टर मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन, तर हे ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे असेलच तुमच्या मोबाईलवरती. असेल तर तुम्ही ते वापरू शकता. यातले मी स्वतः फक्त गुगल ऑथेंटिकेटर आणि मायक्रोसॉफ्ट ऑथेंटिकेटरच वापरलेत, बाकीचे मी नाही वापरलेले. मी ॲज अ फ्रेंडली रिक्वेस्ट मी असं करीन की ज्या लोकांकडं कुठलंच नसेल त्यांनी आदलीमधली ही कुठली तरी वापरा. आणखीन कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की आम्ही ही वापरली, ती चालली नाही, जे काय असेल तर तो फीडबॅक दिला तर तो बाकीच्यांना पण उपयोगी पडतो. तेवढंच त्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. तर आता आपण इथे जाऊ आणि मी मुद्दाम तो इफेक्ट मिळावा, मी लॉग इन आहे लॉग इन नाही, त्याच्यानुसार हे पान डायनॅमिकली चेंज केलेलं आहे. तर आता इथं मी लॉग इन म्हणतो तर ही विंडो आलेली आहे. हा पॉपअप येतो बेसिकली की साइन इन विथ द गुगल. तिथं मी क्लिक करतो. त्याच्यानंतर हे माझं जे पर्सनल जीमेल अकाउंट आहे त्याच्यानुसार मी लॉग इन करतो. आता तुम्ही म्हणाल की आपोआपच लॉग इन कसं झालं, त्याचं कारण असं आहे की मी ऑलरेडी लॉग्ड इन होतो म्हणून मी ते क्लिक केल्यावरती त्यांनी पासवर्ड मागितला नाही. पण इन जनरल काय होणार आहे, जेव्हा तुम्ही नॉर्मली त्याच्यावरती क्लिक करताल आणि युजर आय डी टाकताल तुमचा जीमेलचा, त्याच्यानंतर तो तुम्हाला तो पासवर्ड विचारला आणि तो पासवर्ड म्हणून पासवर्ड एंटर केला की आत्ता जो तुम्हाला कन्सेंटचा स्क्रीन आला होता तो येईल की बाबा हे धिस वेबसाईट इज आस्किंग फॉर युअर प्रोफाईल पिक्चर आणि ईमेल ॲड्रेस, त्याला तुम्हाला कन्सेंट द्यावे लागेल. ते कन्सेंट दिल्यानंतर जेव्हा तुम्ही लॉग इन करता तेव्हा हा स्क्रीन येतो. तर मी मुद्दाम हे केलेलं आहे
तुम्ही जर नोटीस केलं असेल तर इथं हॅलो ब्लेझर डेव्हलपर होतं, त्याच्याऐवजी आता इथं माझं नाव आलेलं आहे. आणखीन ही जी जागा आहे ही रिकामी होती, तिथं माझा फोटो आलेला आहे. त्याचं कारण काय, तर तिथला ज्या प्रोफाईल पिक्चर आहे तो मी रिक्वेस्ट केला होता माझ्या ॲप्लिकेशनने, त्यामुळे तो प्रोफाईल पिक्चरची URL त्यांनी मला पाठवली आणि तो प्रोफाईल पिक्चर मी इथे दाखवलेला आहे. दिस इंडिकेट्स दॅट आय हॅव सक्सेसफुली लॉग्ड इन युझिंग OAuth 2. ओके, आय होप इथपर्यंतची गोष्ट तर क्लिअर असेल तुम्हाला. ओके, तर आता तुम्ही इथे बघितलं असेल मी लॉग इन सक्सेसफुली झाल्यानंतर मला इथे दोन बटणं आली, MFA रजिस्टर आणि MFA रजिस्टर आणि लॉगआउट. ओके, तर आता याच्यानंतर मी MFA रजिस्टरला क्लिक करतो. आता MFA रजिस्टरला क्लिक केल्यावरती हा QR कोड येतो. आणखीन हा जो QR कोड तुम्हाला आलेला असतो तो तुम्हाला तुमच्या काय म्हणतात त्याला, ऑथेंटिकेटर ॲपमध्ये तुम्हाला तो स्कॅन करायला लागतो. ओके, इथं लिहिलेलं आहे स्कॅन द QR कोड और मॅन्युअली एंटर द की. ही मॅन्युअली कोणी एंटर करायच्या भानगडीत कधी सहसा पडत नाही. तर जनरली काय करतात की ऑथेंटिकेटरमध्ये ॲड म्हणायचं, त्याच्यानंतर तो QR कोड स्कॅन म्हणायचा, आणखीन मोबाईल त्यांनी त्यासमोर धरला की तो ते ॲप्लिकेशन तुम्हाला तिथं ते मोबाईलमध्ये तुमच्या दिसायला लागेल की OAuth अँड MFA डेमो असं ॲप्लिकेशनचं नाव दिसेल. आणखीन खाली कॉन्स्टंटली तुम्हाला ऑथेंटिकेटर कोड दिसायला लागतील. तर आता मी काय करतो, जो माझ्या मोबाईलवरती मला दिसतो आहे तो मी ऑथेंटिकेटर इथं क्लिक करतो आणि ऑथेंटिकेट म्हणतो. तिथं आलं की द कोड प्रोव्हाइडेड फ्रॉम ऑथेंटिकेटर ॲप इज सक्सेसफुली व्हॅलिडेटेड. ओके, तर आता काय झालं, आता हे रजिस्टर बटन गेलेलं आहे आणि ऑथेंटिकेट आलेलं आहे. आता काय झालं की मी MFAला रजिस्टर केलेलं आहे. आता तुम्हाला असं गृहीत धरावं लागेल की मी आता हा डेमो देतो आहे, इन रियालिटी काय असतं मी तुम्हाला सांगतो. इन रियालिटी असं असतं की तो जो QR कोड तुम्हाला दिसला होता त्याने एक सिक्रेट जन्माला घातलं होतं, आणि ते जे सिक्रेट असतं ते तुम्हाला तुमच्या डेटाबेसमध्ये स्टोअर करून ठेवायला लागतं. ओके, आता इथं हे पूर्णपणे स्टॅटिक ॲप आहे, त्यामुळे इथं काही डेटाबेस नाही आहे, वेब API नाही आहे, काही नाही आहे, काही नाही आहे, काही नाही आहे. मग मी आयडिया काय केली की ते जे सिक्रेट आहे हे ब्राउझरच्याच लोकल मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवलं. तुम्ही जर कोड डाउनलोड करून बघितला तर तुमच्या लक्षात येईल की सगळं तुमच्या ब्राउझरच्याच मेमरीमध्ये मी स्टोअर करून ठेवलेलं आहे. आता पण काय झालं, ते जे सिक्रेट, कारण ते जे सिक्रेट असतं ते प्रत्येक वेळेला लागतं, प्रत्येक वेळेला जेव्हा ऑथेंटिकेट करतं त्यावेळेला प्रत्येक वेळेला ते सिक्रेट लागतं, म्हणून ते आत्ता ते ब्राउझरच्या मेमरीमध्ये मी आत्ता ते स्टोअर करून ठेवलेलं आहे. आता मी काय करणार की ॲज इफ, हे फार महत्त्वाचा शब्द आहे, ॲज इफ आय हॅव लॉगड आउट आणि आय एम लॉगिंग इन आफ्टर 2-3 days or 2-3 weeks. तो जो सिक्रेट असतं ते तुमच्या डेटाबेसमध्ये असतं, ते वापरून तुम्हाला तो नवीन ऑथेंटिकेशनचा कोड जन्माला घालावा लागतो सर्व्हर साईडला, आणि सिमिलर कोड आपोआप तुमच्या ऑथेंटिकेटर ॲपनी पण निर्माण केलेला असतो. तो का केलेला असतो, कारण जेव्हा आता मी QR कोड स्कॅन केला तिथला, त्यातलं जे सिक्रेट मी कॅल्क्युलेट केलेलं ह्या इकडच्या क्लायंट साईडला, ते सिक्रेट या मोबाईल ॲप्स जे मोबाईल ॲप जे आहे ऑथेंटिकेटरचं त्याच्यामध्ये ते सिक्रेट कॉपी होतं, ते त्या QR कोडच्या आतमध्येच होतं. वन्स अगेन तुम्ही जर तो कोड बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की त्या QR कोडचा जो जन्माला घातलेला आहे तो QR कोड, त्याच्यामध्ये ते सिक्रेट ऑलरेडी एम्बेडेड होतं. म्हणजे ॲप्लिकेशनचं नाव होतं किंवा सिक्रेट होतं, सगळं होतं त्याच्यामध्ये, ईमेल ॲड्रेस होता, सगळं ते झालं. आता मी ऑथेंटिकेट दाबतो. आता जेव्हा मी ऑथेंटिकेट दाबतो तेव्हा तो परत मला ऑथेंटिकेशन कोड विचारतो. आता हा कोड परत ते जे ऑथेंटिकेटर ॲप आहे त्या ॲपमध्ये त्या ॲप्लिकेशनच्या समोर जो कुठला कोड लिहिलेला असेल तो तुम्हाला इथं टाकावा लागेल. तर आता मी काय करतो, मला जो कोड दिसतोय तो मी सोडून देतो, आणि मी मुद्दाम एक फेल्युअर सिनेरिओ दाखवण्यासाठी मी काय करतो, 1 2 2 2 3 3 3 असं करतो. ओके, आणखीन ऑथेंटिकेट दाबतो. तर इथं आलं की ऑथेंटिकेशन फेल्ड. का, तो ऑब्व्हियसली मी जो समोर मला कोड दिसतोय तो टाकलाच नाही, तिसराच कुठला तरी टाकला, जस्ट फॉर द सेक ऑफ डेमॉन्स्ट्रेशन आणि टू शो दॅट इट इज वर्किंग, म्हणजे ज्याला निगेटिव्ह टेस्टिंग म्हणतात आपल्या भाषेमध्ये, ते निगेटिव्ह टेस्टिंग मी केलं. ऑथेंटिकेशन फेल्ड फॉर द कोड प्रोव्हाइडेड, प्लीज ट्राय अगेन, गुड लक. ओके, हे झालं. मग आता मी हा इथे काढून टाकला. आणखीन आता
तो एका मिनटात परत रिसेट होतो. तर शेवटचे काही सेकंद राहिलेले असताना नवीन टाकायला नको म्हणून मी थांबलो आहे फक्त. नवीन आला की मी टाकतो. हां, आता नवीन कोड आलेला आहे 049278. ओके, आणि मी ऑथेंटिकेट म्हटलं. तिथं कोड प्रोव्हाइडेड फॉर ऑथेंटिकेट सक्सेसफुली व्हॅलिडेटेड. ओके, ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं असेल की तो व्हॅलिडेट केल्यानंतर मी ते पानाला रिडायरेक्शन केलं, आणखीन या पानाला आणून ठेवलेलं आहे. आणि इथे मी काय केलं, जेव्हा ते तुम्ही MFA रजिस्टर करता, ऑथेंटिकेट करता, तेव्हा ह्या डेमोचं सगळं जे काय डेमॉन्स्ट्रेट करायचं होतं ते सगळं दाखवून झालेलं आहे. म्हणून मी इथं काय केलं की यू हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड दिस डेमो. टू स्टार्ट ओव्हर अगेन प्लीज क्लिक ऑन लॉग आउट बटन. तर आता मी अगोदरच सांगतो काय काय घडलं याच्यामध्ये, आणि तुम्ही कोडमध्ये पण पाहू शकता. लॉग आउट बटन जेव्हा दाबतो तेव्हा मी काय करतो की जे मी इथलं लॉग इन झालेलं आहे या ॲपमध्ये माझ्या ब्राउझरच्या, ते मी काढून टाकतो. ओके, त्याच्यानंतर जे सिक्रेट मी मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे ते मी काढून टाकतो. ईमेल ॲड्रेस काढून टाकतो, सगळं काढून टाकतो मेमरीमधनं. ते काढून टाकल्यामुळं काय होतं की जेव्हा आपण ॲप्लिकेशन लिहायला सुरुवात केली होती, आपलं ॲप्लिकेशन रन केलं करताना जो सिनेरिओ होता तो परत निर्माण केलेला आहे मुद्दाम, जेणेकरून तुम्हाला परत परत जर ट्राय करायचं असेल तर ते करता यावं म्हणून. तर आता इथं मी लॉग आउट बटन दाबतो. हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. धिस ओनली लॉग्स यू आउट फ्रॉम द डेमो ॲप. म्हणजे यू स्टील रिमेन लॉग्ड इन द ब्राउझर. याचा अर्थ काय ते मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही ब्राउझरला लॉग इन करता, म्हणजे गुगल ऑथेंटिकेशन म्हणजे वापरून आत जाता, त्यावेळेला तुम्ही ह्या ॲप्लिकेशनला तो ऑथेंटिकेट करताच. पण तुम्ही जर लॉगआउट नाही केलं, म्हणजे ब्राउझरचं लॉगआउट वेगळं आणि हे लॉगआउट वेगळं. ब्राउझरमध्ये वरती तुम्हाला एक आयकॉन येत असतो तुमच्या इमेजचा, किंवा तुम्ही लॉग्ड इन आहात ते दिसत, तुमचं प्रोफाईल पिक्चर तिथे दिसत असतं. त्याच्यावरती क्लिक करून परत तुम्हाला तिथं साइन आउट करावं लागतं. ते मी इथं सांगायचा प्रयत्न करतो आहे की मी इथनं लॉगआउट करतो आहे पण ब्राउझरमध्ये लॉग्ड इनच राहणार आहे. ते ब्राउझरमधलं लॉगआउट मला वेगळं करावं लागणार आहे. ओके, तर इथं मी ओके दाबतो. आता जर तुम्ही बघितलं तर मी परत ते त्याच स्टेटला आणून ठेवलं. जेव्हा ते रूटला मी परत गेलो तेव्हा इथं परत तो ब्लेझर डेव्हलपर आलं, कारण तो माझं जे नाव मेमरीमधनं दिसत होतं कॅशेमधनं ते गेलेलं आहे. आणि परत इथं असं आलं, इकडं आलं, परत इथं लॉग इन आलं, इथले सगळ्या ज्या विंडोज दिसत होत्या, आपलं बटणं दिसत होती सगळी, ती गायब झालेली आहेत. ओके, अशा प्रकारे हे केलेलं आहे. मी तुम्हाला एनकरेज करीन की तुम्ही साईड बाय साईड हे एक्झिक्यूट करा आणि स्वतः बघा. ओके, आणखीन कोड पण डाउनलोड करा, तो पण पाहायचा प्रयत्न करा इफ यू आर इंटरेस्टेड. ऑफकोर्स गिटअपवरती गेला तर तिथेही रेटिंग वगैरे द्यायचा प्रयत्न करा. ओके, चलो, थँक्यू. आणि दुसरी गोष्ट, सॉरी, काही प्रश्न असतील तर ते कॉमेंट्समध्ये विचारा. तुम्ही विचारलं तर ते त्याची प्रश्नांची उत्तरं मला देता येतात. ओके, चलो, थँक्यू, बाय.